तुम्हाला चेहरा वाचता येतो का? चेहरा वाचता येतो का? आरोप करताना त्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. नैराश्य कुणाचा चेहरा दिसते तुम्ही बघा. तुमच्या लक्षात येईल नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं, चिडचिड करून नाही का. प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे. काय तसं नसतं. लोक आहे, जनता आहे, लोक ठरवतात की कुणाच्या मागे जायचं, कोण आपला विचार करणार आहे, कोण दूरदृष्टी ठेवून काम करणारा माणूस व्यक्ती आहे, कोणता पक्ष आहे, कोणती विचारधारा आहे, हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात. आता ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. पण त्यांचं काय मागच्या बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आणि माझा तर मी त्यांना सल्ला देणे एवढा मोठा नाही. ते फार महाराष्ट्राचे, राज्याचे, देशाचे फार मोठे नेते आहेत. ते एका मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते. तर मी त्यांना सल्ला देणं एवढं मोठा नाही आणि त्यांच्या विरोधात बोलणं सुद्धा एवढं मी बरोबर नाही वाटत. पण माझं एक छोटा कार्यकर्ता म्हणून या पिंपरी चिंचवडकर मधला एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून त्यांना सांगणं आहे, म्हणजे विनंती आहे की तुम्ही या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून, दूरदृष्टी ठेवून, व्हिजन ठेवून काही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाषणं करा, काही चर्चा करा. मला बोलवा. राज्य सरकारमध्ये तुम्ही आमचे नेते आहात, युतीमधले घटक पक्षातले मोठे नेते आहात, तिथं बोलवा, आपण बसू. शहर वाढतंय, शहराची लोकसंख्या वाढती. शहर 2041ला मला वाटतं 1 कोटीच्या पुढे जाईल. आता शहराची 10% येईल. मग कचऱ्याची समस्या येईल, रस्त्यावरच्या ट्रॅफिकची समस्या येईल, पाण्याची समस्या येईल. याच्यावर आपण देवेंद्र भाऊंशी चर्चा करू ना. तुम्ही भाषणात बोलताना ते मुद्दे मांडा, मी पण तेच मांडणार. मी पण तेच मांडतोय 2014 पासून. मी काही वेगळे मांडत नाही. मी कधी म्हटलं नाही तो माणूस भ्रष्टाचारी आहे, तो माणूस आका आहे, तो माणूस गुंड आहे, तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये 30 वर्ष राजकारण केलं, पिंपरी चिंचवड लुटून खाल्ली. मी नाही म्हटलं कधी की त्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. मी कधी नाही म्हटलं की त्यांच्या मुलांनी आत्ता तो काही समाजाची जागा लुटली. आता बरेचसे काही काल परवा एक अजून एक बातमी आली. मी नाही कधी म्हटलं. मला विकासाचं राजकारण करायचं आहे, मला आरोपाचं राजकारण नाही करायचं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आरोप करायचे थांबवावं आणि आपल्याबरोबरचे जे काही लोक आहेत त्यांना पण सांगावं, आरोपाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोक निवडून देणार नाहीत.